नमस्कार, तिखट तडकामध्ये आपलं स्वागत आहे। आज तिखट तडकाच्या किचनमध्ये बनते चकली, पण ती भाजणीची नाही आहे। आता आपले गौरी गणपती पण आलेत। आपल्याला गौरीपुढे काही आपण फराळाचं वेगवेगळ्या प्रकारचं ठेवत असतो, त्यासाठी पण ही रेसिपी उपयोगाची आहे। पण माझी मुलगी चालली आहे ऑफिसच्या कामाला बाहेर, त्यामुळे तिला पाहिजे होती चकली। आणि आता चकलीची तर काही भाजणी नाही आहे घरात, त्याच्यामुळे आता म्हटलं काय बनवावं। तर आता आपण ह्या वेगळ्या प्रकारची बिना भाजणीची चकली बनवतोय। त्यासाठी इथे मी 1 कप जाड पोहे घेतलेत आणि अर्धा कप ही चण्याची डाळ घेतली, जी आपण चटणीसाठी वापरतो। आणि आपल्याला थोडंसं ते गरम करून घ्यायचंय, न भाजून घेता पण तुम्ही पावडर करू शकता। आता कसं आहे की सध्या हवा अशी आहे ना, तर सादळतं ते जरा, म्हणून ते आपण थोडं शेकून घेणार आहोत। मी आता गॅस चालू करते। इथे बघा आपण हे शेकून घेतलेत, भाजायचं नाही आपल्याला, थोडंसं गरम करायचंय। गॅस बंद केलाय, आपण काढून घेऊया। आता आपल्याला ह्याची मिक्सर मधून बारीक पूड करून घ्यायची। थोडंसं गार होऊ देऊ, नाहीतर मिक्सरच्या भांड्याला चिटकेल ते, म्हणून। आपले ते पोहे आणि डाळ्या गार होतात ते तोपर्यंत आपण ह्या कप मध्ये तांदळाचं पीठ घेऊया, 1 कप आणि हे अर्धा, म्हणजे डाळ्या आणि पोहे 1.5 कप आणि आपलं हे तांदळाचं पीठ 1.5 कप। तर ते आपण आता या ताटामध्ये काढून घेऊ। बघा आपण हे मिक्सर मधून दळून घेतले डाळ्या आणि पोहे, ते आपण आता यामध्ये मिक्स करूया तांदळाच्या पिठात। हे 3 टेबलस्पून तेल घेणार आहोत, कडकडीत मोहन तेल काढून घेते। आपण एकीकडे पाणी आणि एकीकडे तेल गरम करायला ठेवले। तर पाणी आपलं गरम झालंय, गॅस बंद करूया। तेल गरम होतंय तोपर्यंत इकडे आपण ह्या पिठामध्ये आपल्याला जे काही घालायचंय वस्तू त्या घालून घेऊ। इथे आपण 1 चमचा ओवा घेतलाय, ते हाताने अशा चुरून घालायचे। 1 चमचा धनेपूड आहे, अर्धा चमचा जिरे पावडर, ही भाजलेल्या जिऱ्याची पूड आहे। अंदाजेच मी 1 चमचा तीळ घालते। आपलं तेल छान गरम झालंय, बंद करूया। इथे घालूया आपलं लाल तिखट, तिखट तुमच्या आवडीप्रमाणे, हिंग आणि हळद जर घातली तर अगदी थोडीशी घालायची, आणि चवीप्रमाणे मीठ। आपण यामध्ये घालूया तेल, चांगलं मिक्स करून घेऊया। कारण आता तेल गरम आहे, हाताने करू नका, आता खूप चटका लागेल। थोडंसं गार झालं पीठ किंवा आपण गरम पाण्याने थोडं पाणी घालून आपल्याला मळून घ्यायचं आहे। आता पीठ थोडंसं कोंबट झालंय, आपण हाताने असं चोळून घेऊया, म्हणजे सगळ्या तेलामुळे जे गाठी झाले असतील ते छान मिक्स होतील। आपण थोडं पाणी घालून मळून घेऊ। त्याच्यात तेल होतं म्हणून मी त्याच्यामध्येच गरम पाणी टाकलंय। इथे बघा आपला चकलीच्या पिठाचा गोळा बनवून भिजवून तयार झालाय। आपण गॅसवरती कढई ठेवली, तेल टाकलंय, तर तेल तापू देऊ। पीठ आपण थोडंसं आत्ता घट्टच ठेवलंय, लागलं तर आपण गरम पाण्याचा हात लावून परत त्याला मळून घेऊया। कारण जास्त पातळ झालं तर मग आपल्याला परत पीठ टाका वगैरे सगळं, त्याच्यापेक्षा आधीच थोडंसं घट्टच ठेवलंय। करायला घेऊ आपण। या सोऱ्याला म्हणजे चकलीच्या साच्याला तेल लावून घेतलंय, तर आपण पीठ घालूया त्यामध्ये। या स्टेजला तुम्ही बघू शकता तिखट मीठ काय कमी जास्त काय असेल ते।
आणि मग त्याप्रमाणे वाढवू शकता. थोडा गॅस बंद करते कारण तेल खूप तापलं आहे. आपण चकल्या पाडून घेऊया. मी पिठाचा एक गोळा टाकून बघितला आहे. तेल आपलं तापलं आहे कारण हा गोळा वरती आला आहे. गॅस मिडियमच ठेवला आहे. आपण या चकल्या त्यामध्ये घालूया. आता आपण चकली उलटून घेऊ. काढून घेऊया. याच पद्धतीने आपण सगळ्या चकल्या करून घेऊ. इथे आपली बिना भाजणीची झटपट होणारी चकली बनवून तयार झाली आहे. यावेळेला गौरी गणपतीलाही तुम्ही नक्की बनवून बघा. तुमचा अभिप्राय आम्हाला कळवा. तसंच रेसिपी आवडली तर मित्रमैत्रिणी नातेवाईकांना शेअर करा. परत आपण भेटू अशाच एका छानशा रेसिपी बरोबर. धन्यवाद.